हॅलो फ्रेंड्स, वेलकम्स टू आदिस सनशाईन. आणि आज आपण शिकणार आहोत इंग्लिशचे कॉन्सोनंट्स म्हणजे काय. तर कॉन्सोनंट्स म्हणजेच व्यंजन. तर मराठीमध्ये जसे अ ते ज्ञ हे अक्षर आहेत, हे दोन भागांमध्ये डिवाइडेड झालेले आहेत. अ ते आहा ह्याला आपण बोलतो स्वर आणि क ते ज्ञ हे अक्षरांना आपण बोलतो व्यंजन. तसंच इंग्लिशमध्ये टोटल अल्फाबेट्स आहेत 26. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y and Z. तर हे इंग्लिशचे टोटल अल्फाबेट्स आहेत 26. हे पण 26 अल्फाबेट्स दोन भागांमध्ये डिवाइडेड झालेले आहेत. ते 5 वावल्स आणि 21 कॉन्सोनंट्स मध्ये डिवाइडेड झालेले आहेत. तर 5 वावल्स कोणकोणते आहेत? ए ई आय ओ यू हे आहेत वावल्स आणि बाकीचे ए ई आय ओ यू सोडून राहिलेले सगळे लेटर्स जे ते आहेत कॉन्सोनंट्स. कोणकोणते कॉन्सोनंट्स आहेत? तर बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय अँड सी हे 21 कॉन्सोनंट्स आहेत. आता आपण कॉन्सोनंट्सला कॉन्सोनंट्सच का म्हणतो, वावल्स का नाही म्हणत? तर ह्याच्यासाठी काही कॉन्सोनंट्सचे रूल्स आहेत, ते आपण पाहूयात. तर पहिला रूल आहे, कॉन्सोनंट्स म्हणजेच व्यंजन हे उच्चारताना बोलताना आपण आपल्या जिभेचा, दातांचा आणि ओठांचा जास्तीत जास्त यूज करतो, उपयोग करतो. म्हणजेच आपण आपली जीभ, ओठ आणि दात हे एकमेकांना चिकटून स्पर्श करून म्हणजेच टच करून आपण कॉन्सोनंट्स बोलतो, उच्चारतो. चला तर आपण पाहूयात खरंच आपले ओठ, दात आणि जीभ कॉन्सोनंट्स बोलताना एकमेकांना टच करतात, स्पर्श करतात का ते पाहूयात. लेट स्टार्ट. बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय अँड झी. तर तुम्ही पाहिलं असेल की कॉन्सोनंट्स उच्चारताना बोलताना आपले बऱ्यापैकी आपले दात किंवा ओठ किंवा दात किंवा आपली जीभ हे एकमेकांना चिकटत आहे, स्पर्श करत आहे. जरी ते पूर्णपणे चिकटले नाही तरी पार्शियली थोडं का होईना ते चिकटत आहे, टच होत आहे आणि आपल्या जिभेच्या, ओठांच्या आणि दातांच्या मुवमेंट्सनी एकमेकांना टच करून आपण आपले हे कॉन्सोनंट्स बोलत आहोत, उच्चारत आहोत. आता तेच जर वॉवल्स मध्ये पाहिलं तर आपले ओठ, दात आणि जीभ हे टच करतात का हे आपण पाहूयात. ए ई आय ओ यू. तुम्ही पाहिलं असेल की आपले ओठ, दात आणि जीभ हे एकमेकांना टच होत नाहीयेत. आपण तोंड उघडं ठेवून, ओपन ठेवूनही आपण हे वावल्स बोलू शकतो. तसं कॉन्सोनंट्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपली थोडी का होईना दात, ओठ आणि जीभ हे एकमेकांना टच होत आहे. आता कॉन्सोनंट्सचा दुसरा रूल आपण पाहूयात. कॉन्सोनंट्स हे दुसऱ्या अक्षरांचा वापर करून बनतात. कॉन्सोनंट्स हे वावल्स आणि कॉन्सोनंट्सच्या कॉम्बिनेशननी किंवा हेल्पनी बनतात. म्हणजे कॉन्सोनंट्स बनताना वावल्स प्लस कॉन्सोनंट्स हे कॉम्बिनेशनचा यूज होतो. तर आता एक्झाम्पल आपण पाहूयात. बी आणि ई हे दोन लेटर्स आहेत ह्याच्यामध्ये आणि दोन उच्चार बनत आहेत. बी आहे कॉन्सोनंट्स, ई आहे वावल. तर बी आणि ई ओके मिळून बनला बी. एम तर ए आणि एम, ए आणि एम हे दोन उच्चार बनून हे दोन लेटर्स कंबाईन होऊन एम बनत आहे. नंतर आहे के प्लस ए. के आहे कॉन्सोनंट्स, ए आहे वावल. हे दोन लेटर्सचा कॉम्बिनेशननी के बनत आहे. क्यू आणि यू हे दोन उच्चार आहेत, दोन लेटर्स आहेत. क्यू आहे कॉन्सोनंट्स, यू आहे वावल. ह्या दोन लेटर्सनी क्यू बनत आहे. आता डब्ल्यू. तर डब्ल्यू मध्ये डी बी एल यू डब्ल्यू. ओके डब्ल्यू. तर डी, बी आणि एल हे आहेत कॉन्सोनंट्स, यू आहे वावल. तर हे डब्ल्यू बनताना 3 कॉन्सोनंट्सचा यूज होत आहे आणि 1 वावलचा यूज होत आहे. तर अशा प्रकारे कॉन्सोनंट्सचे रूल आपण पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला कॉन्सोनंट्सचे जे कॉन्सेप्ट्स आहेत हे क्लिअर झाले असतील आणि किंवा तुमचं काय ओपिनियन आहे कॉन्सोनंट्स म्हणजे काय ते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग.